नमस्कार मित्रांनो, एस एस स्टुडिओ समीर. आज आपण संगमेश्वरमध्ये पुन्हा आलेलो आहे. हे संगमेश्वरचं बसस्थानक आहे आणि आज आपण संगमेश्वरमधील शिवणे गावातील श्री हरिहरेश्वर मंदिर, सिद्धिविनायक श्री हरिहरेश्वर मंदिर इकडचा रस्ता आणि त्या मंदिराचं दर्शन घेणार आहे. तर हा जर रस्ता पाहत असाल तुम्ही, तर हा रस्ता जातो तो रत्नागिरीला आणि ह्याच्या समोरचा जो रस्ता आहे हा जातो चिपळूणला. आणि बरोबर हे बसस्टँड आहे संगमेश्वर. संगमेश्वरच्या बसस्टँडच्या बरोबर बाजूलाच देवरुख रस्ता लागतो आणि त्या देवरुख रस्त्यापासून आपल्याला साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती जायचं आहे. कारण इथं आपण पाहणार आहोत प्राचीन डाव्या सोंडेच्या गणेश मूर्ती व श्री हरिहरेश्वर मंदिर एकाच ठिकाणी. हे खूप प्राचीन आहे आणि येथील लोकांनी सांगितलं की हे एकमेव असं प्राचीन मंदिर आहे की जिथे गणपती आणि शिवलिंग आहे. तर आता आपण प्रवास करूया. आपण सुरुवात केली आता देवरुख रस्त्याला जायला. हे बाजूलाच बसस्टँडच्या रिक्षा स्टॉप आहे आणि आपण आता सरळ पुढं जातो आहे. साधारण आपल्याला 3 ते 4 किलोमीटरच जायचं आहे. समोर पाहत असाल तर तुम्हाला मंदिर लागेल. मंदिराच्या पुढं संगमेश्वर गावातील स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर आता पाहू शकाल मी आता स्मशानभूमी जवळच आलेलो आहे आणि ही जी आहे ही स्मशानभूमी हे पाहू शकाल. थोडंसं मी झूम करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे जर पाहत असाल तर ही स्मशानभूमी संगमेश्वर तालुक्यामधील स्मशानभूमी आहे आणि इथून पुढचा प्रवास पुन्हा आपल्याला करायचा आहे. हा प्रवास एकदम छोटा आहे आणि पाहत असाल तर तुम्ही हा बोर्ड वाचू शकाल, श्री सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर. साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर मी हा बोर्ड उजव्या बाजूला ओढला आहे आणि मी शिवणे गावामध्ये प्रवेश केलेला आहे. तर जाताना असं वाटलं तर रस्ता तर खूपच चांगला आहे, जर तुम्ही पण पाहत आहात. आणि आजूबाजूला वातावरणही खूप छान आहे. सुंदर अशी हिरवीगार झाडी आहे आणि रस्ताही खूप छान आहे. माणसांचं येणं जाणं हे थोडंसं तुरळक आहे. पण इथला इतिहास जर सांगायचं गेलं तर संगमेश्वर हे नाव कसं पडलं तर पुढं तुम्हाला दाखवतो. पुढे सोनवी नदी लागेल आपल्याला. त्या पुलावरून आपल्याला जायचं आहे. सोनवी नदी आणि शास्त्री नदी ह्या दोन्हीचा जेव्हा संगम झाला, त्या संगम झाल्यानंतर त्या संगमाचं नाव म्हणून संगमेश्वरला संगमेश्वर हे नाव देण्यात आलं. हा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसेल तर तुम्हाला ही नदी दाखवतो मी. हीच ती नदी आणि हाच तो पूल. त्या पुलावरून जातो आहे आणि ही ती नदी सोनवी नदी. सोनवी नदी आणि शास्त्री नदी ह्या दोन्हीचा संगम जेव्हा झाला, त्या संगमातून संगमेश्वर हे नाव अस्तित्वात आलं. हे नाव अस्तित्वात आलं हे मलासुद्धा इथं आल्यानंतर समजलं. ह्याच्या आधीचा इतिहास संगमेश्वर नावाचा मला काहीच माहिती नव्हतं. पण इथील लोकांनी ही आम्हाला एक इतिहासकालीन गोष्टी सांगितल्या. खरंच ह्या गोष्टी मलासुद्धा माहिती नव्हत्या. तर आपण इथून आता पुन्हा पुढं जात आहे. हा व्हिडिओमध्ये जितका अंतर दाखवलेलं आहे आतमधून टर्न मारल्यानंतर तेवढ्या वेळेतच आपण मंदिराजवळ पोचतो आहे. आणि मंदिराजवळ गेल्यानंतर एकदम असं सुसज्ज असं मंदिर आहे. खूप सुंदर आणि छान मंदिर आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे. आता पाहत असाल तर तुम्हाला मंदिराच्या थोड्या कडा दिसल्या असेल आणि आपण थोडंसं जरासं पुढे हे पहा. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे.
त्याच्यामुळे मंदिराची तयारी सुरू आहे. मागे गणपती हा 1 फेब्रुवारी 2025 ह्या दिवशी होतो आहे आणि इथे खूप मोठा कार्यक्रम असतो आणि महाप्रसादसुद्धा असतो. तर आज आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. प्रथम चप्पल बूट काय असेल ते आपल्याला काढावे लागतील. त्याच्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मंदिरातून आत जाताना मंदिराची जी कमानी आहे ती खूप छोटी आहे. ह्याचं एक कारण आहे, ह्याच्यामागं सुद्धा एक इतिहास आहे की आपण मंदिरामध्ये प्रवेश करताना मंदिराला झुकूनच आतमध्ये जायचं, ताठमानेने नाही जायचं. जे आपण आतमध्ये नमन होऊन जातो त्याच्यामध्ये त्या प्राचीन कालापासूनची ही प्रथा आहे की आतमध्ये प्रवेश करताना झुकूनच जावं. तर आपण आता पायऱ्या चढून आतमध्ये जातो आणि आपण आता दर्शन घेणार आहे मंदिराचं. आज तुम्हाला मी दाखवतो. तर पाहत असाल तर इकडे थोडीशी रंगरंगोटीची कामं चालू आहेत. तर मंदिराचे व्यवस्थापन समितीने मंदिर रंगवण्यासाठी घेतलेलं आहे आणि हे मंदिराचं काम अत्यंत सुखरूप आणि सुव्यवस्थितपणे चालू आहे. श्री शशिकांत शिंदे मुंबई यांच्या सौजन्याने मंदिराचे पूर्ण मार्बलचे काम करण्यात आले आहे. असा एक फलक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लावलेला आहे. मंदिराच्या प्रथमदर्शनी नंदीची मूर्ती आहे आणि आता मी तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील 2 डाव्या सोंडेच्या गणेश मूर्ती आणि श्री हरिहरेश्वर देवाचे दर्शन तुम्हाला मी करून देतो. मंदिराच्या बाहेरील हा एकदम सुसज्ज असा परिसर पाहून खूप आनंद वाटला. मंदिराच्या बाजूलाच हात धुण्यासाठी चावी तिथे आहे, पाण्यासाठी म्हणजे पाणी आहे तिथे हात आणि पाय धुण्यासाठी. आता मी तुम्हाला मंदिराची प्रदक्षिणा घालून दाखवतो. हा माझा मित्र दर्शन आहे, तो फिरतोय आणि आता आपण मंदिराच्या चारी बाजूने फिरणार आहोत. हा परिसर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की काम किती वेगाने सुरू आहे. मंदिराचं काम खूप वेगाने सुरू आहे. हे काम आहे ते मागी गणपती जयंती येते 1 फेब्रुवारी 2025 रोजी. तर त्याचीही कदाचित तयारी असेल. आणि आत्ता मी तुम्हाला जे दाखवत आहे हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या. अजून मंदिराच्या आतमधील तुम्हाला मी दर्शन देतो, तोपर्यंत तुम्ही हे बाहेरील परिसर पाहून घेऊ शकाल. हे पहा, रंगरंगोटीचं काम किती सुव्यवस्थितपणे सुरू आहे. मंदिराच्या चारी बाजूने छानशी जागा आहे. हे पहा तुम्ही. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया, मग तुम्हाला आतमधील मूर्ती समजेल. ही पहा, महादेवाची पिंड अशी सजवून ठेवलेली आहे. कदाचित सकाळीच पूजा झालेली आहे महादेवाची. समोर एक आहे ती एक डाव्या सोंडेची मूर्ती आहे. ह्या 2 मूर्ती आहेत आणि इथे शंकराची पिंड आहे आणि आपल्याला शिवलिंगाचंही दर्शन झालेलं आहे आणि सोबत डाव्या सोंडेच्या 2 गणेश मूर्ती आहेत त्यांचं पण. म्हणून इथे श्री सिद्धिविनायक हरिहरेश्वर मंदिर असं संबोधण्यात येतं. ही मूर्ती तुम्ही पाहू शकाल. ही डाव्या सोंडेची मूर्ती आहे आणि इकडे बाजूलाच शंकराचं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः. आज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने श्री सिद्धिविनायक हरिहरेश्वर देवाचे दर्शन झालेले आहे आणि आम्ही ह्या दर्शनाने पूर्णपणे तृप्त झालेलो आहे. आणि आज वाटलं नव्हतं की आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीनं दर्शन मिळेल, पण आम्ही खूप दर्शनामुळे खूप सुखी झालेलो आहे.